समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत विश्वकर्मा जयंती निमित्त विशेष उपाय. तर जसं की एखादी छोटीशी फॅक्टरी असेल, कोणाचा काही व्यवसाय असेल, बऱ्याच जणांचे मोठे मोठे बिझनेस असतात किंवा बऱ्याच जणांचे काही मोठे मोठे शॉप आहेत. अशा ठिकाणी विशेष करायच्या सेवा, आता जसे की आर्थिक प्रगती असेल किंवा बऱ्याचशा ह्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे व्यवसाय असेल, एखादा मोठा उद्योगधंदा किंवा एखादी मोठी फॅक्टरी असेल, अशा ठिकाणी सुद्धा आर्थिक आर्थिक चणचणी खूप भासत असतात. किंवा जसं की मॅनपॉवर, या सगळ्या गोष्टींमुळे व्यवसाय करायचा म्हणजे काही कुठली साधी सोपी गोष्ट नसते. मॅनपॉवर प्लस फायनान्शियल प्रॉब्लेम प्लस जे काय आपल्याला मटेरियल लागणार आहे, म्हणजे आपण कच्चा माल लागणार आहे, त्याच्यापासून आपण एखादं नवीन प्रोडक्ट तयार करतो. या सगळ्या गोष्टींना मॅनेज करून आपल्याला एखादा बिझनेस असेल, उद्योग किंवा एखादा कुठलाही तुमचा जो काही व्यवसाय असेल तो आपल्याला पुढे चालवायचा असतो. तर मग आता अशा बऱ्याचशा अडचणी असतात. तर या अडचणींचं निवारण होण्यासाठी, या सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला उद्या, म्हणजेच उद्या वार आहे शनिवार आणि तारीख 31 जानेवारी 2026 आणि उद्या आहे विश्वकर्मा जयंती. हे खूप आणि एकदम स्ट्रॉंग उपाय आहेत बरं का. जसं की कामधंदा, नोकरी आणि पैसे वाढीसाठी हा खूप छान उपाय आहे आणि नक्की सर्वांनी करायचं आहे, कोणीही करायला विसरायचं नाही. तर बघा आता उपाय काय आहे ते आपण नीट बघूया. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अशीच व्हिडिओची माहिती येत राहील, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आता उपाय काय आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, सुशुरभूत व्हायचं आहे. आपण समजा आपला बिझनेस घरामध्येच चालू असेल, समजा आता घरामध्येच आपलं खूप मोठं घर असतं आणि एखाद्या मोठ्या हॉलमध्ये आपण आपला बिझनेस चालवलेला असतो, म्हणजे एखाद्या साईडला आपण एखादा गाळा काढतो आणि तिथंच आपला व्यवसाय छोटा मोठा चालू करतो. असे असेल तरी ठीक, नाही तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, म्हणजे तुमचं समजा वर्क हाऊस वेगळीकडे आहे किंवा तुमचं जे काही मोठी बिझनेस आहे एखाद्या ठिकाणी मोठी, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर विश्वकर्मा देवाचा फोटो स्थापन करायचा आहे. बघा आता घरी तुम्हाला करायचं असेल विश्वकर्मा देवाची ही सेवा, तर तुम्ही फोटो नसेल तर सुपारी मांडू शकता. पण विश्वकर्मा हे कलेचे देवता आहेत, ते खूप मेहनती आहेत आणि एक बुद्धिवान असे खूप छान त्यांची एक कला जी आहे ना, त्यांच्या फोटोचं किंवा त्यांची विश्वकर्मा देवांची सेवा केल्यामुळे असं म्हटलं जाते की त्यांचे गुण सुद्धा आपल्याला अवगत होतात. म्हणजे कामाधंद्यामध्ये यश मिळतं किंवा काही फायनान्शियल अडथळे असतात, या गोष्टीमधून सुद्धा मार्ग निघतो. त्यामुळे तुम्हाला उद्या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जरी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी फोटो नसेल तरी तुम्ही नक्की फोटो आणा. कुठेही धार्मिक दुकानात, म्हणजे एखाद्या ज्या सगळे मिळतं ना, धार्मिक गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हा फोटो मिळून जाईल. फोटो आणायला विसरू नका. ज्यांचा व्यवसाय वेगळ्या ठिकाणी आहे त्यांनी नक्की फोटो आणून त्याची उद्या स्थापना करा. त्याला परत नंतर व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घ्या. हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती धूप दीप ओवाळून पिवळी फुले अर्पण करण्याचा प्रयत्न करा. कारण विश्वकर्मा देव हे एक विष्णू देवता स्वरूप मानलं जातं. त्यामुळं विष्णू देवतांना काय आवडतं, तर पिवळा रंग आवडतो. तसंच यांना सुद्धा पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळा प्रसाद अर्पण करायचा आहे. हे सगळं अर्पण केल्याच्या नंतर परत नंतर प्रार्थना करायची की जो काही माझा हा व्यवसाय आहे, जो काही हा माझा कामधंदा आहे किंवा जे काही तुमचं दुकान वगैरे आहे तिथे तुम्ही हा फोटो स्थापन करायचा आणि म्हणायचं की ओम श्री विश्वकर्माय नमः, आणि तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. तिथं तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि संकल्प सोडायचा. हे ओम श्री विश्वकर्माय नमः, माझ्या कामधंद्यात, नोकरीत प्रगती, स्थिरता व आर्थिक वाढ प्राप्त होऊ दे, माझे सर्व अडथळे दूर होऊ दे आणि माझा व्यवसाय किंवा माझा जे काही कामधंद्यामध्ये मला यश मिळू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
असं म्हणायचं. आणि हा संकल्प सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिवळा कागद घ्यायचा आहे. पिवळा कागद घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती सुरुवातीला, आता तुम्ही निळ्या पेनने लिहू शकता, फक्त काळा पेन वापरू नका, निळा लिहा किंवा हिरवा पण लिहू शकता, किंवा कुठलाही तुम्हाला जे आवडेल ते कलर पेन, स्केच पेन वगैरे तुम्ही घेऊ शकतात, असं काही नाही, फक्त कागद पिवळा पाहिजे. त्याच्यावरती सुरुवातीला लिहायचं ओम श्री विश्वकर्माय नमः. आधी तुम्ही तुमच्या नाव लिहायचं, स्वतःचं नाव लिहायचं किंवा स्वतःचं नाव घ्या, गोत्र म्हणा आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती सांगून तिथं लिहायचं ओम श्री विश्वकर्माय नमः. माझ्या कामधंद्यात, नोकरीत प्रगती, स्थिरता आणि आर्थिक वाढ प्राप्त होऊ दे. माझे सर्व अडथळे दूर होऊ दे आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने माझा हा व्यवसाय, माझा हा उद्योगधंदा किंवा माझ्या नोकरीतील प्रगती खूप उंचावर जाऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अशी त्याच्यामध्ये हा संकल्प लिहायचा. आणि हा जो कागद आहे, हा कागद तुम्ही त्या फोटोपाशी तुम्हाला 7 दिवस तिथंच ठेवायचा आहे. तो जो पिवळा कागद आहे तुम्हाला त्या देवापाशी 7 दिवस तिथंच ठेवायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर जे काही तुमचे टूल्स असतील, दुकानातले असतील म्हणा किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असतील किंवा कारखान्यातली, म्हणजे तुमचा काही असू द्या, त्या ठिकाणचे जे तुमचे टूल्स आहेत, जे काही तुमची साधनं आहेत, मशीन आहेत, पुस्तकं असतील, लॅपटॉप असेल, या सगळ्यांची पूजा करायची. या सगळ्यांना धूप दीप ओवाळून या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांनासुद्धा नमस्कार करायचा. माझं जे काही आयुष्य आहे, जी काही माझ्यापाशी लक्ष्मी येते ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळं, आणि त्यांची कृतज्ञता बाळगायची, म्हणजेच त्यांचे आभार व्यक्त करायचे. आज जो काही मी पैसा कमवतो आहे किंवा मी पैसा कमवते आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच. त्या सगळ्या टूल्सचं दर्शन घ्यायचं, त्यांना परत नंतर फुलं वगैरे व्हायचे आणि त्यांना पण प्रसाद दाखवायचा. आणि रोज ज्यावेळेस तुम्ही कामाच्या ठिकाणी येता त्यावेळेस रोज तुम्हाला 21 वेळा किंवा 11 वेळा ओम श्री विश्वकर्माय नमः या मंत्राचा जप करायचा. ओम श्री विश्वकर्माय नमः या मंत्राचा जप करायचा. आता बघा, 7व्या दिवशी काय करायचं, 7व्या दिवशी आता तुम्हाला ज्या काही गरजू व्यक्ती असतात त्यांना अन्नदान करायचं, किंवा थोड्याशा पिवळ्या वस्तू, मग केळी असेल किंवा इतर काही असेल, तुम्ही अशा पिवळ्या वस्तू दान करा, किंवा एखाद्या मंदिरामध्ये पिवळ्या कलरची फुलं नेऊन द्या. साधं दान करायचं आणि मनापासून त्यांनासुद्धा प्रार्थना करायची, माझ्या नोकरीमध्ये, माझ्या कामधंद्यामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये मला यश मिळू दे. आणि असा हा संकल्प सोडताना तुम्ही त्यांना दान करायचं. हे झाल्याच्या नंतर तो जो कागद आहे तो तुम्ही देवापाशीच ठेवू शकता आणि तो पुढच्या विश्वकर्मा जयंतीला सुद्धा तुम्ही बदलू शकता, किंवा 7 दिवसाच्या नंतर सुद्धा तुम्ही तो कागद एखाद्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता, किंवा रोज त्याची नियमित पूजा वगैरे करून तो तुम्ही तिथल्या देवापाशी जरी ठेवला तरी चालेल. आणि पुढच्या विश्वकर्मा जयंतीला तो विसर्जित करायचा आणि दुसरा बनवायचा. तुम्हाला तो सांभाळणं शक्य नसेल तर तुम्ही 7 दिवस झाल्याच्या नंतर एखाद्या निर्माल्यामध्ये तो विसर्जित करू शकता. आता बघा दुसरा उपाय. आता बऱ्याच घरामध्ये वास्तुदोष पण असतो बघा. मग आता वास्तुदोष असतात किंवा बऱ्याचशा म्हणजे देवबाप्पांनी वगैरे आपल्याला सांगितलं असतं की हा बाबा तुमच्या घरामध्ये खूप दोष आहेत आणि तुम्ही हे घर बदला किंवा अशा सेवा करा, किंवा तुम्ही घरात हे उपाय करा, ते उपाय करा. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जो कोणी हा उपाय करेल ना, नक्की त्याच्या घरातला वास्तुदोष कमी झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आता विश्वकर्मा जयंती आहे उद्या शनिवारी. उद्या सकाळी तुम्हाला सुशुभूत होऊन सकाळी सगळं घर स्वच्छ करायचं आहे. आपण रोज तर सगळं घर स्वच्छ करतच असतो, तरी पण उद्या जाळ्या जळमटं जरी तुम्हाला काढणं शक्य झालं, कारण ऑलरेडी शनिवार पण आहे, तुम्ही करू शकतात. हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या घरात ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे. आता तुमचं देवघर पूर्व पश्चिम असेल, तुम्ही देवासमोर विश्वकर्मा देवाच्या नावाने लावला तरी चालेल, किंवा ईशान्य दिशेला तुम्ही लावला तरी चालेल. विश्वकर्मा देवांचा फोटो असेल तर ठीक, नाही तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, तुम्ही विश्वकर्मा देव स्वरूप तुम्ही सुपारी सुद्धा मांडू शकता. त्यांना हळद कुंकू अर्पण करून पिवळे फुलं, अगरबत्ती, धूप दीप ओवाळून पिवळा प्रसाद दाखवायचा आहे आणि तुम्हाला त्या फोटोसमोर तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. त्या फोटोसमोर तुम्हाला
तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. आणि रोज वास्तुदोष निवारण मंत्र एक आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. आणि असं सुद्धा सांगते, ओम श्री विश्वकर्माय नमः हा म्हटला तरी चालेल. रोज 21 वेळा किंवा 11 वेळा हा म्हणायचा. ओम श्री विश्वकर्माय नमः या मंत्राचा जप करा. नसेल त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी दुसरा सांगते, ओम विश्वकर्माय नमः वास्तुदोष निवारणाय स्वाहा असं रोज हा जप तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा कंटिन्यू करायचा. बघा तुमच्या घरामध्ये कसलाही वास्तुदोष राहणार नाही. अजून एकदा मंत्र डबल सांगते, ओम विश्वकर्माय नमः वास्तुदोष निवारणाय स्वाहा हा मंत्र तुम्ही रोज 21 ते 11 वेळा म्हणायचा. बघा घरामध्ये कुठल्याही गोष्टीचा वास्तुदोष राहणार नाही. सगळी कामं तुमची जमून येतील. बघा वास्तुदोष असल्याच्या नंतर सुद्धा विवाह अडथळे, नोकरीसाठी अडथळे, संतान प्राप्तीसाठी अडथळे, खूप अडथळे येतात. यासाठी तुम्ही ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि ही सेवा तुम्ही नक्की करा. ओम श्री विश्वकर्माय नमः वास्तुदोष निवारणाय स्वाहा या मंत्राचा जप तुम्हाला रोज करायचा आहे. तर बघा आपण ह्या आणि हे मंत्र म्हणताना सुद्धा एक प्रार्थना करायची, ओम श्री विश्वकर्माय नमः माझ्या घरातील, माझ्या दुकानातील किंवा माझ्या कार्यालयातील सर्व वास्तुदोष शांत होत आणि माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि कधीही घरामध्ये तुटलेली फुटलेल्या मूर्त्या कधी ठेवायच्या नसतात किंवा घरामध्ये अंधाऱ्या जागा पण ठेवायच्या नसतात. आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ सुद्धा स्वच्छता ठेवायची. उत्तर पूर्व कोपरा सुद्धा मोकळा ठेवायचा शक्यतो, जेणेकरून तिथं काही ठेवायच्या नसतात. जड वस्तू किंवा जुन्या वस्तू, फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असं काही ठेवायचं नसतं. तर हा उपाय आपण रोज करायचा आहे आणि घरात नक्कीच हळूहळू सकारात्मक बदल सुद्धा जाणवू लागतात. तुम्ही सुद्धा हा उपाय करा. आणि ज्या वेळेस पण ना आपण दिवसभर बघा, आपण स्वामी समर्थांचं पण नामस्मरण करतच असतो, इतर देवांचं पण करतच असतो. तसं नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या घरातून आत प्रवेश करताना ओम श्री विश्वकर्माय नमः म्हणून आत यायचं. घरामध्ये आपल्यासोबत नकारात्मकता कधीही येत नाही. आपण कुठेही बाहेर जातो, आता आपल्याला माहीत असतं का कुठलं ठिकाण कसं आहे, कुठलं कसं आहे. बऱ्याचशा निगेटिव्ह ठिकाणी जात असतो, निगेटिव्ह व्यक्तींपाशी जाऊन येत असतो. निगेटिव्ह व्यक्ती म्हणजे असं नाही, पण आपल्या बाबतीत त्यांच्या मनात चांगली जागा नसते. म्हणजे आपल्या वाईटावर सुद्धा बरेचसे लोक असतात बरं का. असं कुणी कोणाला वाईट वाटेल मी बोलल्याच्या नंतर, पण एक सांगण्याचा दृष्टिकोन माझा असा की असतात असे बरेचसे लोक की त्यांना आपल्या काही गोष्टी आवडत नसतात किंवा आपल्या काही गोष्टी त्यांना बघवत नसतात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये येत असतात ना, त्यावेळेस उंबरा ओलांडायच्या आधी ओम श्री विश्वकर्माय नमः हा मंत्र म्हणूनच तुम्ही घरात प्रवेश करायचा. जे काही आपल्यासोबत वाईट गोष्टी, निगेटिव्ह व्हाईब्स आलेले असतात ना, त्या तिथल्या तिथेच वापस जातात असं सुद्धा म्हटलं जातं. खूप छान उपाय आहे आणि याचा सकारात्मक बदल नक्की होतो. आणि ज्यांना कोणाला स्वतःचं घर व्हावं ही सुद्धा इच्छा आहे. प्रत्येकाची इच्छा असते, माझं स्वतःचं घर व्हावं, असं व्हावं, तसं व्हावं. प्रत्येकाची स्वप्न असतात. उद्यापासून विश्वकर्मा चालीसा सुद्धा वाचायला सुरुवात करायची आहे आणि रोज 3 वेळा विश्वकर्मा चालीसा वाचायची आहे. आपल्याला स्वतःचं घर जर उभा करायचं असेल तर उद्यापासून संकल्प सोडून रोज 3 वेळा विश्वकर्मा चालीसा सुद्धा वाचायची आहे. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, नक्की सर्वांनी जाऊन बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. काही बोलताना चूक झाली असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल श्री स्वामी समर्थ, आणि काही चूक झाली असेल त्याबद्दल सुद्धा माफी असावी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.